नमस्कार. आज मी तुम्हाला चकलीची भाजणी कशी करायची ते शिकवणार आहे. त्याच्यासाठी आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, 1 वाटी तांदूळ, उडदाची डाळ 1 चमचा, छोट्या चमच्यानेच घ्यायचे आपल्याला, 1 चमचा मुगाची डाळ, 1 चमचा ज्वारी, 1 चमचा गहू, धणे अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा. आणि आपल्याला काय करायचे, भाजणी करताना प्रत्येक जिन्नस, डाळ, गहू, डाळी हे सगळे हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि परतत असताना थोडंसं तेल टाकायचं, अगदी 4-5 थेंब पण टाकलं तर पुरेसे याला. आणि अशा पद्धतीने सगळं भाजून झालं की आपण याला दळून आणायचं गिरणीत. झाली आपली ताप. आणि इथे मी ह्याच प्रमाणाने पण प्रमाण जास्तीचं घेऊन चकली केलेली आहे. इथे मी 2-2 किलोचं प्रमाण केलं आहे. मी 2 किलो डाळ जर घेतली मी तर 2 किलो तांदूळ घेतलेलं आहे. आणि बाकीच्या डाळी ह्या 150 ते 200 ग्राम कमी जास्त प्रमाण करून घेतले. त्याच्यामध्ये मी धणे 1 वाटीभर घेतलेले आहेत, जिरे आपण अर्धी वाटी घेतलेली आहे, आणि ओवा अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी जास्त घेतलं तर चालेल. फक्त धणे आणि जिऱ्याची क्वांटिटी, जिरे हे अर्धे घेतले पाहिजे धण्यापेक्षा. आणि भाजणी केलेली मी ही सुपलीमध्ये काढलेली आहे. आणि याचं कारण सांगायचं म्हणजे, जर का आपण स्टीलच्या भांड्यात जर भाजणी काढली तर त्याला खाली पाणी लागून हे खराब होऊ शकतं भाजणी. आणि सुपलीत जर काढलं आपण सुपामध्ये तर भाजणी ही थंड पण होते आणि याला पाणी सुटत नाही आणि आपली भाजणी पण छान होते. तुम्ही चकली अवश्य करा, करून बघा तुम्ही. आणि केल्यानंतर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि ही जी रेसिपी आहे ही माझ्या आजीची आईची रेसिपी आहे, जुनी रेसिपी आहे. कारण सध्याच्या चकलीमध्ये कोणीही गहू ज्वारी घातलं जात नाही, पण याच्यामध्ये गहू आणि ज्वारी घातलेलं आहे मी. आणि विशेष म्हणजे याच्यात काही मी साबुदाणा घातला नाही किंवा पोहे घातले नाहीत. ही ट्रॅडिशनल आहे, जुनी पारंपरिक चकलीची भाजणी आहे. अवश्य करून बघा. धन्यवाद.